तर ह्या म्हशीमध्ये आजारपणा काय असतो मग? आजार म्हणजे शिंगाळू म्हैस म्हणजे जास्त आजाराला बळी पडतच नाही. हम्म, म्हणजे आम्हाला वर्ष डॉक्टर बोलवावं लागत नाहीत. हम्म, हम्म, फक्त लसीकरणाला डॉक्टर बोलवावा लागतो इथं, हम्म, की बाबा ही साथ आली खुरकोताची म्हणा, लाळ्याची म्हणा, हम्म. अगर ते ह्याची काय म्हणते त्याला घटसर्पाची म्हणा, बर. तेव्हाच आम्ही डॉक्टरला लस 1 महिन्यापूर्वी मेच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना लसीकरण करतो आम्ही. फक्त तुम्ही डॉक्टर लसीकरणासाठी बोलवता. लसीकरणाकरताच बोलत होतो आम्ही. मग आता आता असा कासाचा आजार नाही म्हशींना किंवा कुठलाच आजार होत नाही. प्रत्येक वातावरणात शूट होणारी म्हैस म्हणजे पंढरपुरी म्हैस. गाभण वगैरे काय प्रॉब्लेम? काही नाही, रेडा आमच्याकडे असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. म्हैस एक पण खाली राहत नाही. बर. ह्यांना जो खुराक देत आहे हं, आणि त्यातून जे उत्पन्न मिळते हं. तर हे ताळमेळ बसतोय का सध्या? बसतोय की, बर. बसतोय. आता किती उत्पन्न मिळतं मग तरी तुम्हाला त्यातून? त्यातून आता मला महिन्याकाठी 50,000 रुपये भेटते. 10 म्हशी. 10 म्हशी. किती कामगार असते त्याला? आता एकच कामगार आहे आमच्याकडे सध्या. बर. ह्या म्हशी मारतीत वगैरे असं काय असतं? आज नाही एखादी म्हैस मारूच ती, नाही तर असे मारित नाहीत, काय नाही.